रात्रीचे नेमके 3 वाजले होते. बाहेर जोराचा पाऊस पडत होता. विजा चमकत होत्या आणि त्या अंधाऱ्या खोलीत फक्त एकच गोष्ट दिसत होती. भिंतीवर लटकलेला स्वामी समर्थांचा जुना फोटो. अजय अचानक दचकून जागा झाला, कारण त्याला स्पष्ट ऐकू आलं होतं, "अजय, उठ. वेळ खूप कमी आहे." अजय घाबरला. त्याने आजूबाजूला पाहिलं. घरात सगळे झोपले होते. पण पुन्हा तोच आवाज आला. यावेळी आणखी मोठा, "अजय, आईला घेऊन लगेच बाहेर निघ." अजयच्या अंगावर काटा आला. तो थेट देवघराकडे गेला आणि तिथे जे दिसलं ते पाहून त्याचा श्वास थांबला. स्वामी समर्थांच्या फोटोमधून पाण्याचे थेंब खाली पडत होते. अजय थरथरत होता. त्याची आई म्हणाली, "काय झालं रे?" अजय काहीच बोलला नाही. त्याने आईचा हात पकडला आणि दोघेही घराबाहेर पळाले. ते घराबाहेर पडले आणि अवघ्या 10 सेकंदात धाडकन आवाज आला. संपूर्ण घराची भीत कोसळली. अजयची आई रडायला लागली. स्वामींनी आपल्याला वाचवलं. पण खरी गोष्ट अजून बाकी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी गावभर ही बातमी पसरली. सगळे लोक अजयच्या घरी जमले. एक म्हातारा माणूस गर्दीतून पुढे आला. त्याने स्वामींचा फोटो पाहिला आणि अचानक त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, "हा फोटो तुम्हाला कुठून मिळाला?" अजय म्हणाला, "माझ्या वडिलांनी आणला होता." म्हातारा खाली बसला आणि म्हणाला, "30 वर्षांपूर्वी हाच फोटो माझ्या घरी होता." सगळे शांत झाले. म्हातारा पुढे बोलू लागला, "एका रात्री मला स्वप्नात स्वामी दिसले होते. त्यांनी मला गाव सोडायला सांगितलं, पण मी विश्वास ठेवला नाही. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या रात्री माझं संपूर्ण कुटुंब गेलं." अजय आणि त्याची आई हादरले. म्हातारा पुढे म्हणाला, "दुसऱ्या दिवशी तो फोटो अचानक गायब झाला होता." सगळ्यांच्या अंगावर काटा आला, कारण आता तोच फोटो अजयच्या घरी होता. त्या रात्रीनंतर अजय रोज स्वामींची सेवा करू लागला. पण खरी भयानक घटना अजून बाकी होती. एक दिवस अजय देवघर साफ करत होता. तेव्हा फोटोच्या मागे त्याला एक जुना कागद सापडला. त्यावर लाल अक्षरात लिहिलं होतं, "ज्याच्या घरी हा फोटो जाईल त्याला संकट येण्याआधी इशारा मिळेल." अजयचे हात थरथरू लागले, कारण खाली अजून एक ओळ लिहिली होती. पण इशारा ऐकला नाही तर सर्व काही संपेल. त्या दिवसानंतर अजयने कधीच स्वामींवरचा विश्वास सोडला नाही, कारण त्याने स्वतः अनुभवले होते, स्वामी भक्तांना सोडत नाहीत. ते आधीच सावध करतात. फक्त आपला विश्वास खरा असायला हवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.